ओम शांती. आजची तारीख आहे 14 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये कधीही थकू नका. देह अभिमानाची वादळे थकवा निर्माण करतात. देही अभिमानी बना, म्हणजे मग थकवा दूर होईल. प्रश्न आहे, कोणता संस्कार 21 जन्मांच्या श्रेष्ठ भाग्याला बिघडवणारा आहे? उत्तर, जर कोणामध्ये रुसण्याचा संस्कार असेल, बाबांवर अथवा अभ्यासावर रुसतात, तर 21 जन्मांचे भाग्य बिघडते. म्हणून बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, देह अभिमानाच्या वश होऊन कधीही उलटा नशा म्हणजे उलटा अहंकार बाळगायचा नाही. की मी इतक्या जणांना ज्ञान समजावून सांगितले, इतकी मदत केली. बघा, बाबा किती मोठी अथॉरिटी आहेत, तरीही किती निरंकारी आहेत. त्यामुळे सी फादर, बाबांना बघा आणि बाबांना फॉलो करा. आजचं गीत आहे, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं. ओम शांती. मधुर मधुर सिकिलध्या मुलांनी गीत ऐकले आणि जे योगयुक्त सेवाभावी मुले आहेत ते लगेच अर्थ समजून घेतात. आपण रात्रीचे प्रवासी अर्थात ब्राह्मणांची रात्र आता पूर्ण झाली आहे. भक्ती मार्गाला रात्र म्हटले जाते. अर्धा कल्प रात्रीचा काळ आता पूर्ण होत आहे. हदचा देखील दिवस आणि रात्र असते. हा मग ब्राह्मणांचा अर्धा कल्प दिवस आणि अर्धा कल्प रात्र असते. यावेळी जेव्हा बाबा येतात तेव्हा सर्वत्र अज्ञान अंधकाररूपी रात्र असते. पहाटेची पहिली घटिका आहे संगमयुग. सकाळ होत आहे, तर मुले जाणतात की आता बाबा सांगत आहे, गोड गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये थकू नका. जशी भौतिक यात्रा असते, पूर्वीच्या काळी यात्रेला पायी जात असत. आता सुद्धा भक्त मंडळी सर्व आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला चाललेत ना, तर बाबांनी बघा भौतिक यात्रेची सुद्धा आठवण काढली. बाबा म्हणतात की पूर्वीच्या काळी यात्रेला पायी जात असत, अतिशय संथ गतीने जात असत आणि वाटेत विश्रांतीची ठिकाणे ठरलेली असायची. माहीत असे की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी थांबायचे आहे. पूर्वी अतिशय श्रद्धेने पायी जात होते. त्यामध्ये खूप मेहनत आहे. आता ही यात्रा तर खूप सोपी आहे. याला म्हटले जाते सहज आठवण अथवा योग. फक्त बाबांची आठवण करायची आहे. थकण्याचा अर्थच आहे की देह अभिमानी असणे. या यात्रेमध्ये सुद्धा आपण कधी थकतो, तर ज्यावेळेला देहाच्या अभिमानामध्ये येतो. बाबा म्हणतात, यामध्ये काही शंकाच नाही की थकण्याचा अर्थ देह अभिमान आहे. मायेची विघ्न येतील, परंतु यामध्ये थकायचे नाही. थकल्याने देह अभिमान येतो. बाबा म्हणतात, मुलांनो, शरीर निर्वाहासाठी काम तर करायचे आहे. त्यासाठी सूट आहे. 8 तास शरीर निर्वाह, 8 तास विश्रांती आणि बाकी 8 तास यासाठी द्या. अजून तरी पूर्ण 8 तास कोणीही देत नाहीत. अंतिम काळामध्ये 8 तासांपर्यंत आठवणीमध्ये राहतील, तर चार्ट वाढवतच राहा. असे भरपूर जण आहेत की जे समजतात की 5-10 मिनिट योग करू आणि आपण उठू. परंतु बाबा तर सांगतात की कामधंदा करत असताना, कुठे येता जाता, तेव्हा देखील तुम्ही योग मध्ये म्हणजे आठवणीमध्ये राहा. अशा कोणत्या ठिकाणी गंगा स्नान इत्यादी करण्यासाठी जातात, तर तेव्हा सुद्धा राम राम असा जप करत असतात ना. इथे तुम्हाला कशाचाही जप करायचा नाहीये, फक्त बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात की आता तर हा कामधंदा इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. तुमची मुले वारसदार बनणारच नाहीत.
काहींना विचार येतो ना, संकल्प चालतात की आपण खूप कमाई करून ठेवली तर आपल्या मुलांना सुख मिळेल. मुलांसाठी, नातवांसाठी मेहनत करतात, कमाई करून ठेवतात. परंतु बाबा सांगतात की तुमची मुले वारसदार बनणारच नाहीत, सर्व नष्ट होणार आहे. आता तर बेहदच्या बाबांचे वारसदार उभे आहेत. हदचा वारस मुर्दाबाद होणार आहे. श्रीमंत लोक समजतात की आता मुलगा मोठा होईल, लग्न करेल, मग असे होईल. तर बाबा म्हणतात की आता इतका वेळ राहिलेला नाही. त्यामुळे दुनियेमधून पूर्णपणे मोह काढून टाका. हे तर कब्रस्तान आहे. कामधंदा, मुले इत्यादींच्या चिंतनामध्ये मराल तर फुकटची आपली बर्बादी करून घ्याल, म्हणजे नुकसान करून घ्याल. शिवबाबांची आठवण कराल तर भरभराट होईल. तर विचार केला पाहिजे की आपण पूर्ण वारसा कसा घ्यावा. धनाचा देखील अतिलोभ सुद्धा बाळगू नये. टू मच मध्ये जाऊन अतिरेक करू नये. कोणाची दिवाळी निघते तर खूप चिंता वाटू लागते. शिवबाबांना मग पूर्णपणे विसरून जातात आणि मग दोष देतात की ज्ञानामध्ये आलो म्हणून दिवाळी निघाले, आजारी पडलो, असे कधी समजायचे नाही. आजारपण इत्यादी येते हा तर कर्मभोग आहे, उलट चांगले आहे. यामुळे विकर्म विनाश होतील. धर्मराजाचे फटके खाण्यापेक्षा आजारपण चांगले आहे ना. कर्मभोग चुकता करायचा आहे. हे शरीर तर महारोगी आहे, तर किती काळजी घेतली पाहिजे. चालता चालता अचानक कोसळतात, हार्ट फेल होते. अशा जुन्या दुनियेला तर बुद्धीने पूर्णपणे विसरून गेले पाहिजे. तुमचा हा आहे बेहदचा संन्यास. संन्यासी संन्यास करतात घरादाराचा, तर त्याला म्हटले जाते हदचा संन्यास. आणि तुम्ही करता विकारांचा संन्यास, आहे बेहदचा संन्यास. बाबा म्हणतात देहासहित देहाची जी काही तुमची नाती आहेत त्या सर्वांना तोडून मामेकम आठवण करा, जे मज एकाची आठवण करा. ही दुनिया जी या डोळ्यांनी पाहता तिला विसरून जा. आजकाल लोकांकडे पैसे खूप आहेत, त्यामुळे विकार देखील खूप बळावले आहेत. काम विकार किती बोकाळला आहे. काम विकाराशिवाय तर राहू शकत नाहीत. 4-5 वर्ष पवित्र राहतात आणि मग बाबांना लिहितात की बाबा आज याला भूत लागले, तोंड काळे केले. बाबा म्हणतात केवढा मोठा फटका बसला. एकदम 5व्या मजल्यावरून खाली पडले. सर्वात पहिला आहे देह अभिमान. वरून पडला आणि ठक, तुकडे तुकडे झाले, खलास. हाडं तुटून जातात आणि मग पुन्हा पुरुषार्थ करण्यामध्ये वेळ जातो. तर हा सर्वात मोठा आघात आहे. म्हणून बाबा सांगतात की काम महाशत्रू आहे. विकारालाच पतितपणा म्हटले जाते. म्हणतात बाबा आम्हाला पतितापासून पावन बनवा. बाबा बेहदचे बाबा मधुर मधुर मुलांना बसून समजावून सांगत आहेत की मुलांनो, बाबांवर किंवा अभ्यासावर कधीही रुसायचे नाही. रुसाल तर 21 जन्मांच्या भाग्यावर रुसाल. चांगली चांगली मुले देखील रुसतात. देह अभिमानाचा नशा चढतो. मी इतक्या जणांना ज्ञान सांगितले आहे. देह अहंकार आल्याने खाली कोसळतात. यामध्ये अहंकार येता कामा नये. शिवबाबांना कोणता अहंकार आहे का? किती निरंकारी आहेत आणि किती मोठी अथॉरिटी आहे. तुम्हा मधुर मधुर मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. सेवा वाढविण्याच्या या सर्व युक्त्या शोधून काढायच्या आहेत. बाबा म्हणतात श्रीमतावर चालल्याने पावला पावलामध्ये पदम आहेत. सेकंद बाय सेकंद जो तुमचा पास होतो त्यामध्ये पदम सामावलेले आहेत. तर किती कमाई होत आहे. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती
मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, विजयी माळेमध्ये ओले जाण्यासाठी या शरीरापासून डिटॅच होण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे. देह अभिमान सोडत जायचा आहे. या दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, टू मच धनाचा लोभ करायचा नाही. बाबांच्या आठवणीशिवाय दुसरे कोणतेही चिंतन राहू नये. कधीही बाबांवर किंवा अभ्यासावर रुसायचे नाही. आज बाबा वरदान देतात, मालकीपणाच्या स्मृतीद्वारे हायेस्ट अथॉरिटीचा अनुभव करणारे कंबाईंड स्वरूपधारी भव. विश्लेषण आहे, सर्वप्रथम आपले शरीर आणि आत्म्याच्या कंबाईंड रूपाला स्मृतीमध्ये ठेवा. शरीर रचना आहे आणि आत्मा रचयिता आहे. यामुळे मालकीपणा आपोआप स्मृतीमध्ये राहील. मालकीपणाच्या स्मृतीमुळे स्वतःला हायेस्ट अथॉरिटी अनुभव कराल. तुम्ही शरीराला चालवणारे असाल आणि दुसरे बाबा आणि मुलगा म्हणजे शिव आणि शक्तींच्या कंबाईंड स्वरूपाच्या स्मृतीमुळे मायेच्या विघ्नांना अथॉरिटीने पार कराल. आजचा सुविचार आहे, विस्ताराला सेकंदामध्ये सामावून ज्ञानाच्या साराचा अनुभव करा आणि करवून द्या. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहू